श्रोतेहो, आजच्या महिला विश्व या कार्यक्रमामध्ये चित्रकला क्षेत्रातील शैक्षणिक आणि कलात्मक प्रवास याविषयी बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालयातील प्राध्यापिका सुवर्णा सुनील कुमार नागपुरे यांची जया सहस्रबुद्धे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विनोद गवळी. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये चित्रकला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि विद्यार्थ्यांमध्ये कलात्मकतेची आवड निर्माण करणाऱ्या आदरणीय प्राध्यापिका सुवर्णा सुनील कुमार नागपुरे मॅडम उपस्थित आहेत. मैत्रिणींनो, चित्रकला ही केवळ कला नसून भावना, विचार आणि सर्जनशीलतेची अभिव्यक्ती आहे. या कलेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि प्रेरणा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य मॅडमनी केलेलं आहे. गेल्या 36 वर्षापासून कला क्षेत्रात मॅडम कार्यरत आहेत. जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय अनेक चित्रकला स्पर्धा आणि पेंटिंग स्पर्धांचे तज्ज्ञ परीक्षक म्हणून मॅडमनी कार्य केलं आहे. आंतरराष्ट्रीय कला महोत्सव तसेच कला प्रदर्शनीमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे. 2015मध्ये झालेल्या राज्यस्तरीय कला उत्सव औरंगाबाद येथे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ चित्रकार आदरणीय वासुदेव कामत यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. 2018मध्ये जागतिक महिला दिनी राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी पुणे येथे मॅडमला सन्मानित करण्यात आलं. 2023मध्ये मणिकर्णिका या वुमन्स अवॉर्डांनी मॅडम पुरस्कृत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1990 पासून 100% निकालांची परंपरा मॅडमची कायम आहे. तर मैत्रिणींनो, त्यांच्या शैक्षणिक प्रवासाबद्दल, अध्यापन पद्धतीबद्दल, चित्रकला या क्षेत्रातील अनुभवाबद्दल आणि विद्यार्थ्यांसाठी असलेला त्यांच्या दृष्टिकोनाबद्दल जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. तेव्हा या कार्यक्रमाचे सादरकर्ते विनोद गवळी सर आणि मी जया सहस्रबुद्धे, प्राध्यापिका सौ सुवर्णा सुनील कुमार नागपुरे मॅडमचं महिला विश्व या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत करते. धन्यवाद मॅडम, आजच्या कार्यक्रमाला आता आपण सुरुवात करणार आहोत. आपल्या शैक्षणिक आणि कलात्मक प्रवासाबद्दल थोडक्यात आमच्या मैत्रिणींना सांगा. माझा कला प्रवास अगदी लहानपणापासूनच सुरू झाला आहे. बरं. कारण की माझ्या वडिलांना कलेची खूप आवड, फक्त चित्रकलेचीच नाही तर गायन वादन पण ते छान करायचे. बरं. त्यामुळे मग माझ्या भावालाही आवड लागली. तो पण ड्रॉइंग टीचर होता, आता रिटायर्ड झाला आहे. शिवाजी हायस्कूलला ड्रॉइंग टीचर होता. बरं. त्यामुळे घरात लहानपणापासूनच तेच वातावरण, कलेचं वातावरण. बरोबर आहे. लहानपणापासूनच रंग ब्रश सोबत खेळायला मिळालं. त्यातूनच मी खेळत खेळत माझा कला प्रवास सुरू केला. बरोबर. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी एक कलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली. स्वतःची चित्र रेखाटताना आणि प्रदर्शन करताना मला एका गोष्टीची जाणीव झाली की कला ही केवळ स्वतःपुरतीच मर्यादित नाही ठेवायची. ती स्वतःपुरती मर्यादित न ठेवता ती पुढच्या पिढीपर्यंत पोचवली पाहिजे. मुलांना शिकवताना मला समजले की चित्रकला हा फक्त एक विषयच नाही, तर ते मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाचं माध्यम आहे. आज एक शिक्षक म्हणून मला मुलांच्या कल्पनेला आकार देण्यात आणि त्यांच्यामधील जे सुप्त कलागुण आहे, त्यांच्यामधला जो कलाकार आहे तो जागे करण्यात सर्वात जास्त आनंद मिळतो. आणि या क्षेत्रात तुम्ही पदार्पण केलं त्या कलेतून. हो, बरोबर ना. या क्षेत्रात येण्याची किंवा हे क्षेत्र निवडण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? म्हणजे घरातलं वातावरण तर होतंच, प्रश्नच नाही, पण यासोबत आणखी काही तुम्ही त्याला बरीच काही क्लासेस म्हणा किंवा आणखी कोणाचं मार्गदर्शन घेतलं किंवा असं काही व्यक्तिचित्र तुमच्या डोळ्यासमोर होतं की मला याच व्यक्तीसारखं व्हायचं आहे, है ना? घरी तर होतंच कलामय वातावरण पूर्ण. आणि जेव्हा मी चित्र काढायचे मग सगळे कौतुक करायचे, त्यांच्याकडूनही प्रोत्साहन मिळालं. बरोबर. तसंच शाळेमध्ये सुद्धा मग चित्रकलेच्या तासाला जे आमचे शिक्षक होते त्यांच्याकडूनही प्रोत्साहन मिळायचं, कौतुक व्हायचं. मग छान वाटायचं, असं वाटायचं की नाही, हे क्षेत्रच आपण निवडायला पाहिजे. बरोबर. तसंच आणखी माझ्या भावाचा एक मित्र आहे, सध्या तो चांगला आंतरराष्ट्रीय ख्यातीचा चित्रकार आहे. बरं. रवी मंडलिक म्हणून. अच्छा. तर ते दोघं सोबतच शिकले, पण घरच्या परिस्थितीमुळे माझा भाऊ नाही शिकू शकले, ते शिकले. तर मला खूप त्यांचं हे वाटायचं की आपण काहीतरी शिकू, आपणही काहीतरी करू. ते जे स्कूलला लेक्चरर होते, आता ते सध्या स्वतःच असं
एक्झिबिशन्स वगैरे भरवतात आणि मोठे आर्टिस्ट झाले आहेत. बरं. ती एक प्रेरणा तुमच्या ती एक डोळ्यासमोर प्रेरणा होती. माझ्या डोळ्यासमोर होती. बरोबर आहे. चित्रकला शिकण्यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात कसा फायदा होतो? आता तुम्ही प्राध्यापिका आहात, तर तुम्हाला हे अनुभव येतच असतील. हो. तर मुलांच्या बाबतीत कसं ते डेव्हलप कसं करतात स्वतःला? व्यक्तिमत्व विकासाला खरंच चित्रकलेमुळे एक नवी दिशा मिळते. बरं. एक व्यक्तिमत्व विकास उत्तम पद्धतीने होतो. कारण की चित्रकलेच्या माध्यमातून मुलं आपल्या ज्या भावना असतात मनातल्या त्या प्रकट करतात. म्हणजे भावना प्रकटीकरणाला त्याच्यामध्ये संधी मिळते. बरोबर आहे. लहान मुलं जरी असले तरी काही मुलं अबोल असतात, बोलायला थोडंसं हे करतात. तर अशा मुलांना हे एक चांगलं माध्यम आहे. ते आपला त्यातून व्यक्त होऊ शकतात चित्रकलेच्या माध्यमातून. खरंच. नंतर बऱ्याच गोष्टी आहेत आणखी, जसं की याच्यामुळे त्यांच्यामध्ये जे कल्पनाशक्ती आहे त्यांची त्याचा विकास होतो. त्या चित्र काढायचं म्हटलं की कल्पना करावीच लागते, विचार करावाच लागतो. त्याच्यामुळे कल्पनाशक्तीचा विकास होतो, सौंदर्यदृष्टीचा विकास होतो. त्यांच्यामध्ये सौंदर्यदृष्टी जी असते, प्रत्येक चित्र वेगवेगळं असतं आणि प्रत्येक चित्रातनं काहीतरी असं बोलकं चित्र असतं की आपल्याला त्या चित्रावरून एक अंदाज येतो की हे व्यक्तिमत्व कसं असेल, है ना? बरोबर आहे. निरीक्षण शक्तीचा विकास होतो. की जसं मी सांगितलं आता की मला त्यांच्यापासून प्रेरणा मिळाली, तशीच प्रेरणा मला सासरच्या मंडळीकडूनही मिळाली. कारण की लग्न झाल्यानंतर म्हणजे माझे सासरे जे होते ते पण, त्यांना पण कलेची खूप आवड. हे ज्या महाविद्यालयामध्ये आता मी प्राध्यापिका आहे त्याचे फाउंडर माझे सासरेच आहेत. बरं. आणि त्याच्यामुळे सासरकडे पण सगळे कलाप्रेमीच होते. आणि गंमत अशी झाली की आमचं दोघांचं लग्न ही एका प्रदर्शनीमध्येच ठरलं. क्या बात आहे. वा वा. की माझे मिस्टर हे ड्रॉइंग टीचर होते, ते पण आणि आम्ही आमचा एक कलाध्यापक संघ होता, तर त्याच्यामध्ये आम्ही कार्यरत होतो दोघंही जण. त्याच्यामुळे एक्झिबिशन्स वगैरे भरवायचो आम्ही खूप ठिकाणी. बरोबर. त्याच्यामध्ये मग सुंदर रांगोळ्या, पोर्ट्रेट रांगोळ्या, नंतर वेगवेगळे विषयावरचे पेंटिंग सगळ्या कलाध्यापकांचे ते प्रदर्शित करायचो. मग ते पाहायला सगळे शाळेचे विद्यार्थी यायचे. अशातून ओळख झाली. त्याच वेळी आमचं मग लग्न ठरलं आणि अशा पद्धतीने मी सासरी गेली. आणि तिथे पण सगळ्यांना आवड असल्यामुळे मग पुढचं जे शिक्षण आहे ते लग्न झाल्यानंतर केलं. म्हणजे तुमचा लग्नाचा आधीचा प्रवास निरंतर चालत राहिला, लग्नानंतरही कुठेच ब्रेक नाही आला. आधी मी फक्त लग्नाच्या आधी ATDच केलं होतं कम्प्लीट, आणि मग लगेच नगर परिषद शाळेमध्ये जॉब करायला लागले. बरं. पासआउट झाल्याबरोबरच तेव्हाच मग लग्न ठरलं. आणि मग लग्न झाल्यानंतर लगेच मग मी इथे हॅपी अवर्स स्कूलला जॉईन केलं. अच्छा. लग्न झाल्यानंतर त्याच्या आधी थोडं उर्दू DED कॉलेजला पण पार्ट टाइम जॉब केलं तिथे. बरं. ड्रॉइंगसाठीच. म्हणजे तुमचा अनुभव दांडगा आहे सांगायचं झालं तर. त्याच्यानंतर मग AM आर्ट मास्टर म्हणून कोर्स आहे, तो केला. व्हॅकेशनल कोर्स म्हणजे स्कूलमध्ये जॉब करत असतानाच व्हॅकेशनल कोर्स असतो तो, दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये. तो कम्प्लीट केला 3 वर्षाचा. अच्छा. त्याच्यानंतर मग GD आर्ट केलं. बरं. GD आर्ट म्हणजे काय असते बरं? GD आर्ट हा 4 वर्षाचा कोर्स असतो. बरं. म्हणजे आता आपण बघतो की जनरली मुलं डॉक्टर्स आणि इंजिनियर्स इकडेच वळतात, तर ही एक कला अशी आहे की जीवनाला वेगळं वळण लावणारी. म्हणजे GD जर तुम्ही केलं तर पुढे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये आपण पुढचं शिक्षण पूर्ण करू शकतो. बरोबर ना? BFA म्हणून आहे ते करू शकतो. अच्छा. MFA करू शकतो. मी पण तसंच मग स्टेप बाय स्टेप केलं. पहिले इथे GD आर्ट होतं म्हणून इथे GD आर्ट केलं. आपल्या इथे BFA हा कोर्स नाही. बरं. तो सध्या कुठे उपलब्ध आहे? तो मग नागपूर, औरंगाबाद, पुणे. बरं. मेट्रो सिटीजमध्ये. तर तेव्हा मग मला थोडं मुलं मोठे व्हायची वाट पाहावी लागली. बरोबर. मग जेव्हा मुलं मोठे झाले आणि ते स्वतः बाहेर शिकायला गेले तेव्हा तुम्ही परत बाहेर पडला. BFAची डिग्री कम्प्लीट केली औरंगाबादला. अच्छा. युनिव्हर्सिटीमध्ये. आणि मग BFA झाल्यानंतर DPED केलं. DPED नंतर MFAला ॲडमिशन घेतली अभिनवला, जे कर्नाटक युनिव्हर्सिटीचं होतं. अच्छा. त्याच्यात ते फर्स्ट इयर केलं, पण सेकंड इयर राहून गेलं माझं. अच्छा. तर ते पण इतक्या वर्षाच्या ब्रेक नंतरही तुम्ही थांबला नाहीत. नाही, माझी मैत्रिणींनो, हे एक महत्वाचं आहे की या मुलाखतीतून किंवा या चर्चेमधून तुम्ही एक जाणून घ्या की न थांबता आपला प्रवास कंटिन्यू करा, जेणेकरून आपल्याला त्यातनं काही ना काही आर्थिक तर आपल्याला मानसिक आनंद तो नक्कीच मिळतो. बरोबर ना? विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता
आवड निर्माण होण्यासाठी तुम्ही कोणते उपक्रम राबवता? जसं एखाद्या विद्यार्थ्याला जबरदस्तीने आपण म्हणू नाही शकत की तू ड्रॉइंग कर किंवा तू पेंटिंग कर. तर त्याची कला तुम्ही कशी जाणून घेता? विद्यार्थी आला की बरोबर. त्याला मुक्ताविष्कार करू द्यायचा सुरुवातीला. बरोबर. म्हणजे त्याला कुठलं बंधन टाकायचं नाही, कुठल्या बंधनात किंवा नियमांमध्ये अडकवायचं नाही, बरोबर. कुठलं शास्त्र त्याच्यामध्ये अडकवायचं नाही. त्याला थोडं मुक्ताविष्कार करू द्यायचं. त्याच्या आवडीचं चित्र मी काढायला सांगते की तुझ्या आवडीचे चित्र काढ. तुला जसं रंग भरायचे असतील तसे भर. जसं म्हणजे असं करू नको, तसं करू नको, किंवा सक्ती नाही असंच करता असायला येणार. पाहिजे, हां असं सक्ती करत नाही. बरोबर. मग त्यांना थोडंसं एक विश्वास निर्माण होतो की नाही, मी पण चित्र काढू शकतो बरोबर आहे. चांगलं. तशाच आणखी त्याच्यामध्ये त्यांना यशदायी अनुभव येतील त्याच्यासाठी प्रयत्न करते. अच्छा. जसं की काही ते कशा पद्धतीचे वेगवेगळे प्रयत्न? माध्यम हाताळायचे. जसं आपण चित्र काढणं म्हटलं की कागद पेन्सिलच हो. लक्षात घेतो. तर तेच ते माध्यम न वापरता थोडेसे वेगळे माध्यम आणखी आपण जर त्यांना वापरायला दिले तर ते आवडीने चित्र काढतात. बरोबर आहे. जसं की 3D पेंटिंग आहे, नंतर क्ले मॉडेलिंग आहे, क्राफ्ट आहे त्याच्या माध्यमातून. तसंच कोलाज म्हणून एक तंत्र आहे हो. ज्याच्या माध्यमातून छान पेंटिंग्स तयार होतात, चांगले चित्र तयार होतात. आणि त्याच्यातही वेगवेगळी पद्धत आहे. जसे की कागद फाडून चिटकवून तयार करणे किंवा कात्रीने कापून मोझेक पद्धतीने करणे, असे वेगवेगळे त्याच्यातले प्रकार आहेत. चित्रकलेचेच हे प्रकार आहे. चित्रकलेचेच, हां. बरोबर. त्यात तसं आणखी प्रिंट मेकिंग म्हणून एक तंत्र आहे. ते पण मुलांना खूप आवडतं. कारण जसं आपण त्याच्यामध्ये आपण पानांची प्रिंट आहेत, बरोबर. आपल्या हाताच्या बोटांचे, अंगठ्याची प्रिंट, त्याच्यापासून वेगवेगळे छान छान सुंदर डिझाईन तयार होतात. अच्छा. मग त्या छान कलरफुल डिझाईन तयार केलेले त्यांनी पाहिल्या की त्यांना एक खूप आनंद होतो की मी पण छान चित्र काढू शकतो. एक त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एक आवड निर्माण होते, आत्मविश्वास निर्माण होतो. बरोबर आहे. आणि ते मग ड्रॉइंग करायला लागतात. मग हळूहळू त्यांना एक 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 जसं त्यांच्या वयोमानाप्रमाणे जसे कुठल्या वयाची मुलं आपल्या समोर आहेत. हा सगळा प्रकार तुम्ही प्राध्यापिका म्हणून शिकवता की लहानपणापासून मुलांना हे शिकवावं लागतं? लहानपणापासून मी घेते, छोट्या मुलांचे क्लासेस पण घेते. अच्छा. अच्छा. आणि प्राध्यापिका म्हणून काम पण करते. म्हणजे तेच मी म्हटलं, छोट्या कारण मुलांपासून मोठ्या प्राध्यापिका मुलांपर्यंत म्हटल्यावर 16-17 वर्षाची मुलं असतील. पण ही जर कला आपल्याला त्या मुलामध्ये बघायची असेल तर याला लहानपणापासून आपल्याला ते खतपाणी घालावं लागतं, है ना? आणि वय मॅडम, मोठे मुलं काय, छोटे मुलं काय, सगळ्यांना कौतुक प्रिय असते. बरोबर आहे. प्रोत्साहन जर मुलांना दिलं, त्यांनाही कॉलेजचं जरी असाइनमेंट्स म्हटलं तरी आधी सोप्याकडून कठीणाकडे जातो आम्ही. त्याच्यामुळे सोपे असाइनमेंट्स आधी द्यायच्या, म्हणजे मग त्यांना चांगले अनुभव आले, ती चांगली अनुभूती मिळाली आणि एक त्यांना कॉन्फिडन्स येतो की आपण करू शकतो. बरोबर. आणि मग ते करायला लागतात, जिद्दीने करायला लागतात, त्याच्यामध्ये चिकाटी निर्माण होते. बरोबर आहे. आजच्या AIच्या जगात पारंपरिक चित्रकलेचं महत्त्व तुम्ही कसं जोपासता? AIच्या जगात काय होतं की डिजिटल जरी काम होत आहे तरी त्याचा बेस पाया काय आहे तर पारंपरिक चित्रकलाच आहे. पारंपरिक चित्रकला तुम्ही शिकल्याशिवाय या डिजिटल युगामध्ये उत्तम रीतीने काम नाही करू शकणार. बरोबर. मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगते की पारंपरिक कला हाच आपला पाया आहे. कॉम्प्युटर किंवा टॅबलेट हे फक्त एक साधन आहे. जोपर्यंत तुम्हाला आपल्याला चित्र काढायचं आहे तर कागदावर अचूक रेषा कशी ओढायची, रंगमिश्रणाचं ज्ञान, रंगसंगतीचं ज्ञान, ह्या सर्व गोष्टी जेव्हा ते आत्मसात करतील, जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी त्यांना समजत नाही तोपर्यंत ते डिजिटल माध्यमातही उत्तम काम करू शकत नाही. आणि डिजिटल आर्टचा पाया हा पारंपरिक चित्रकलेतच आहे. डिजिटल स्क्रीनवर अंडूचे बटन असते ज्यामुळे चुका लगेच सुधारता येतात. पण कॅनव्हासवर किंवा कागदावर जेव्हा ब्रश फिरतो, जेव्हा आपली पेन्सिल फिरते, आपण काम करतो, त्यावेळी आपल्याला जो आनंद मिळतो त्या कागदाचा, त्या कॅनव्हासचा जो स्पर्श आपल्याला जाणवतो, तर जे रंग आपण हाताळतो, जे तंत्र वापरतो, जे माध्यम वापरतो, त्या माध्यमाचा, त्या रंगांचा सुगंध, त्या ब्रशचे स्ट्रोक्स, यातून आपल्याला जी अनुभूती मिळते ती स्क्रीन कधीच देऊ शकत नाही. पारंपरिक चित्रात एक वेगळा जिवंतपणा असतो आणि कलाकाराच्या भावना त्यामध्ये इन्क्लूड असतात. त्यामुळे त्या पारंपरिक कलेला खूप महत्त्व आहे. आजची पिढी तासनतास स्क्रीनसमोर असते, ज्यामुळे डोळ्यांवर आणि मनावर पण ताण येतो. अशावेळी ही पारंपरिक चित्रकला जी आहे ती एक डिजिटल डिटॉक्स ज्याला म्हणतो आपण, ते म्हणून काम करते. कारण हाताने रंग सांडणे, स्केचिंग करणे, यामुळे मेंदूला खरी शांतता मिळते आणि मुलांचं मानसिक आरोग्य यामधून
चांगलं राहतं. हा असा आपल्याला पारंपरिक चित्रकलेचा फायदा आहे. डिजिटल तंत्रज्ञान आपल्याला वेग देऊ शकते, पण पारंपरिक चित्रकला ही जी आपली आहे, ती आपल्याला आपला आत्मा देते. म्हणूनच तंत्रज्ञानाचा वापर नक्की करा, कारण युग बदलत आहे. तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे, पण आपली मूळ पारंपरिक कला ही कधीच सोडायची नाही, असं मी सगळ्यांना सांगू इच्छिते. विद्यार्थ्यांना चित्रकलेत करिअर करण्यासाठी कोणत्या संधी उपलब्ध आहेत म्हणजे आजच्या युगात? हां. आजच्या युगात तर विद्यार्थ्यांना बऱ्याच संधी आहेत. आता डिजिटल युग आहे, त्याच्यामुळे बऱ्याचशा संधी त्यांना उपलब्ध आहेत. एक तर तुम्ही कलेची आवड असेल, शिक्षणाची किंवा शिकवण्याची आवड असेल, तर तुम्ही ॲज अ टीचर म्हणून काम करू शकता. पुढे थोडं शिक्षण आणखी घेतलं तर तुम्ही प्राध्यापिका किंवा प्राध्यापक म्हणून काम करू शकता. तसंच तुम्ही स्वतः एक चांगला आर्टिस्ट म्हणून काम करू शकता. तुमचे स्वतःचे एक्झिबिशन्स भरवू शकता चांगल्या पद्धतीने. किंवा याचंच आपण आर्किटेक्ट, इंजिनियर जे असतात ते पण याच फील्डमधनं पुढे जात असतील ना? जसं आणखी ग्राफिक डिझायनर्स म्हणून काम करू शकता. त्या कंपन्यांमध्ये जाहिराती असतात, कंपन्यांच्या जाहिराती, लोगो, त्याच्यासाठी पण या डिझायनरचीच गरज असते. आणि आणखी सांगायचं झालं तर गेम्स, वेगवेगळे गेम्स जे असतात, त्याच्यामध्ये गेम्स डिझायनर, त्या गेममध्ये जे पात्र असतात त्या पात्रांचं ड्रॉइंग करणे, ह्या सगळ्या गोष्टी याच माध्यमातून केल्या जातात. अच्छा. आणि तुम्हाला सांगायचं आहे की करिअर करू शकतो आपण, असं नाही की चित्रकला हा म्हणजे कमी विषय नका समजू मैत्रिणींनो, की प्रत्येक आईला असं वाटतं की आपला मुलगा डॉक्टर किंवा इंजिनियर बनावा. पण हे न करता जर तुम्ही त्याला वेगळ्या ह्यानी संधी दिली किंवा वेगळ्या क्षेत्रात त्याला संधीचा हे दिला तर तो नक्कीच त्याचं भविष्य घडवू शकतो. नक्की भविष्य घडवू शकतो. तेच आता आपण बोललो, चित्रकला हा विषय पूर्णतः आवड किंवा इंटरेस्ट ज्याला आपण म्हणू ह्यावर आधारित आहे. तर चित्रकला शिकताना विद्यार्थ्यांना कोणत्या अडचणी येतात आणि तुम्ही त्या अडचणी कशा पद्धतीने दूर करता? म्हणजे एखाद्या वेळेला एखादा विद्यार्थी म्हणेल नाही मला नाही जमत, मी नाही करू शकत, असं जर त्याची मानसिकता असेल तर तुम्ही त्याला वळण कसं लावता? जर अशा पद्धतीचा विद्यार्थी आमच्यासमोर आला, बरेचदा येतो की काही पॅरेंट्स येतात की आमचा विद्यार्थी खूप हुशार आहे, बाकी विषयांमध्ये खूप त्याला चांगले मार्क्स असतात, पण त्याला ड्रॉइंगमध्येच कमी मार्क्स असतात, त्याच्यामुळे त्याचं पर्सेंटेज मग कमी होतं. बरोबर. तर तुम्ही बघा काय करायचं. मग अशा वेळी मग त्या मुलांना थोडंसं वेगळ्या पद्धतीने हँडल करावं लागतं. अच्छा. त्यांना मी आताच सांगितलं तसं त्यांना मुक्ताविष्कार करू द्यायचा आणि त्याला त्याच्यातून प्रोत्साहन द्यायचं. तो छान करेलच ना त्यात काहीतरी. प्रत्येक मुलामध्ये म्हणजे प्रत्येक जण वेगळं असतं. बरोबर आहे. आणि एखाद्या विद्यार्थ्यांमध्ये कार्टून काढायची कला अवगत असेल किंवा एखादा विद्यार्थी काही निसर्गचित्र छान काढत असेल, है ना? हां, तर त्याच्या मनाने जेव्हा आपण त्याला चित्र काढायला सांगतो तेव्हा त्याची आवड आपल्या लक्षात येऊन जाते की याला कुठल्या पद्धतीचं चित्र काढायला आवडते. मग त्यात थोडंसं त्याच्या आवडीनुसार त्याला थोडं डेव्हलप करत न्यायचं. जे माझ्याकडे लहानपणापासून आले त्यांना ते असे छान डेव्हलप झाले की एक क्षिप्रा मौर्य म्हणून मुलगी आहे, ती महाराष्ट्रातून सेकंड मेरिट आली आणि रोहन बोरसे म्हणून मुलगा आहे, तो महाराष्ट्रातून थर्ड मेरिट आला. जे तुमचे विद्यार्थी आहेत. जे विद्यार्थी आहेत. आणि आज ते कुठल्या लेवलवर असतील ना? हो, आता ते जेला एंट्रन्स दिली त्यांनी. अच्छा. जेला जाण्याच्या तयारीत आहेत. चित्रकलेतील नवीन प्रवाह आणि नवीन तंत्रज्ञानाबद्दल तुमचं काय मत आहे? जसं की आपण आधीच बोललो की डिजिटल युग आहे, तर आता व्हेरायटी ऑफ क्वालिटी आपण प्रत्येक क्षेत्रात असतेच ना, तर याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? हो, आता जसं डिजिटल युग आला आहे तर डेव्हलपमेंट तर प्रत्येक क्षणाला होतच राहते. नवीन जे आहेत वेगवेगळे माध्यमं येत राहतात नवीन. त्याच्यानुसार मग त्या माध्यमामध्ये त्यांना काम कसं करायचं, त्याचं तंत्र जे असतं ते माध्यम वापरण्याचं तंत्र, त्याच्याबद्दल आम्ही गाईड करतो. मग ते मुलं त्या तंत्रामध्ये तशा पद्धतीने काम करतात. अच्छा. आणि थोडंसं डिजिटल पण जसं त्यांना थोडं आम्ही गाईड करतो मग की तुम्ही टॅटू डिझाईन आहे त्याच्यामध्ये डेव्हलप करू शकता. आता त्यालाही खूप भरपूर मागणी आहे. नवीन आता या पिढीला ते खूप आवडते. तेच कारण आमच्या अभ्यासक्रमात ते इन्क्लूड झालंय टॅटू डिझायनिंग. अच्छा, हो का? विद्यार्थ्यांना यशस्वी कलाकार होण्यासाठी तुम्ही कोणता सल्ला द्याल? जे विद्यार्थी किंवा ज्या विद्यार्थ्यांच्या माता भगिनी आपला हा कार्यक्रम ऐकत असतील, तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही आपल्या महिला श्रोत्यांपर्यंत काय सल्ला पोचवाल?
मला असं सांगायला आवडेल की या क्षेत्रातही मुलं छान करिअर करू शकतात. बरोबर आहे. तर ज्या मुलांना खूपच खरंच मनापासून या विषयाची आवड असेल तर पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे. आणि मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचं जे काम आहे त्याचं कौतुक करू शकतो, त्यांना प्रोत्साहन देतो. तर त्या कामाचे जर आपण प्रदर्शन भरवलं, जसं आमच्या महाविद्यालयामध्ये वर्षभर जे मुलं काम करतात, वर्षभर जे असाइनमेंट्स करतात, त्याचं वर्षाच्या शेवटी एक वार्षिक कला प्रदर्शन असतं. त्यामध्ये त्यांच्या वर्षभराचे जे काम आहे, त्यांचे जे स्वाध्याय आहेत, त्यांचे जे पेंटिंग्ज आहेत ते एक्झिबिशनमध्ये ठेवले जातात आणि त्यातून मग त्यांना प्राइजेस मिळतात. जे मान्यवर आम्ही तिथे बोलवतो उद्घाटनाच्या वेळी, त्यावेळी त्यांचं मुलांचं कौतुक केलं जातं. त्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळतं आणि ते खूप छान पद्धतीने काम करतात. आणि तसंच काम करता करता मुलं जे आहेत ते, जसं आपण आता डिजिटल माध्यमाविषयी बोललो, आजची पिढी ही तंत्रज्ञानासोबत वाढते आहे. म्हणूनच त्यांना पारंपरिक कलेसोबतच मोबाईल किंवा टॅबलेटवर साधे डिजिटल स्केचिंग कसं करायचं हेही आम्ही गमतीदार पद्धतीने, त्यांना आवडेल अशा पद्धतीने त्यांना सांगतो. त्यामुळे त्यांचा स्क्रीन टाईम जो असतो तो योग्य पद्धतीने वापरला जातो. भविष्यात चित्रकला शिक्षणाबद्दल तुमच्या कोणत्या योजना आणि अपेक्षा आहेत? मी हेच सांगेल की तुम्ही आता हे क्षेत्र निवडलं कलेचं, तर त्यामध्ये तुम्ही खूप मन लावून जिद्दीने काम करा. कारण संयम आणि चिकाटी खूप आवश्यक असते. बरोबर आहे. आणि यामध्ये ती मुलांची आपोआप डेव्हलप होतेच. कारण की चित्र काढायचं म्हटलं की तासनतास बसावं लागतं. आता आमच्या ज्या असाइनमेंट्स असतात त्या काही तासांच्या नसतात, तर 2 दिवसाच्या, 3 दिवसाच्या, 5 दिवसांच्या, 7 दिवसाची एक असाइनमेंट असं असतं. त्यामुळे त्यांच्यामध्ये आपोआपच जिद्द निर्माण होते, चिकाटी निर्माण होते. अशा पद्धतीने ते छान काम करू शकतात. तुम्ही आमच्या मैत्रिणींना जाता जाता काय सल्ला द्याल? आपल्या भगिनी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीने पण काम करू शकतात. जसं त्यांना आवड असेल त्या पद्धतीने फॅशन डिझायनिंग, टेक्स्टाईल डिझाईन आहे, कपड्यांवर पेंटिंग आहे, दागिने बनवणे आहेत, वेगवेगळ्या पद्धतीची ज्वेलरी बनवणे, कपड्यांवरील पॅटर्न्स किंवा प्रिंट्सचे डिझाईन तयार करणे, आपलं घर सजवणे, ह्या सगळ्या गोष्टी कलेच्या आवडीमधून आपण जोपासू शकतो. घर आहे, हॉटेल्स आहे, इंटेरियर डिझायनर म्हणून काम करू शकतो. नंतर एक चित्रकार म्हणून तुम्ही काम करू शकता. लहान मुलांची पुस्तकं, कॉमिक्स, मॅगझिन्स आणि वृत्तपत्रासाठी चित्र रेखाटन करू शकतो. नंतर फाईन आर्ट्समध्ये तुम्ही एक स्वतःची चित्र काढून आर्ट गॅलरीजमध्ये प्रदर्शन भरू शकता. तुमचे पेंटिंग सेल पण करू शकता, म्युरल्स करू शकता. अशा पद्धतीने महिलांनी आपली कला जोपासली तर त्यांना निश्चितच निर्मळ कलेतून आनंद मिळेल आणि खूप छान त्यांना अनुभव मिळेल, खूप छान अनुभूती मिळेल. कारण आजच्या काळात आर्ट, कला हा फक्त एक छंद राहिला नाही, तर तो एक $multi-billion उद्योग झाला आहे. जोपर्यंत जगात नवीन वस्तू, सिनेमे, ॲप्स आणि जाहिराती बनत राहतील ना, तोपर्यंत क्रिएटिव्ह कलाकारांची मागणी कधीच कमी होणार नाही. गरज आहे फक्त ती आपली पारंपरिक जी कला आहे त्या पारंपरिक कलेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याची. मॅडम, जाता जाता तुम्हाला आमच्या या कार्यक्रमातनं कुठलं गीत ऐकायला आवडेल? तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए, भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए, तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए. मन ही देवता, मन ही ईश्वर, मन से बड़ा न कोई,
बड़ा नको। मन उजियारा जब जब फैले, जग उजियारा होए। इस उजले दर्पण पर प्राणी धूल न जमने पाए। तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए। सुख की कलियां दुख के काटे, मन सबका आधा। सुख की कलियां दुख के काटे, मन सबका आधा। मन से कोई बात छुपे ना, मने नैन हजार। जग से चाहे भाग ले कोई, मन से भाग न पाए। तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए। भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए। तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए। श्रोते हो, आताच आपण महिला विश्व या कार्यक्रमामध्ये चित्रकला क्षेत्रातील शैक्षणिक आणि कलात्मक प्रवास याविषयी बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालयातील प्राध्यापिका सुवर्णा सुनीलकुमार नागपुरे यांची जया सहस्रबुद्धे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विनोद गवळी.